अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे बच्चों, आइए आज हम देखते हैं सदैव सैनिका पुरेच जायचे इस कविता के प्रश्न उत्तर आज हम देखने जा रहे। तो चलिए बच्चों शुरू करते हैं। प्रश्न पहला इस तरह से है, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द पुढील आकृतीत दिले आहेत। हे शब्द अभ्यासा। अ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृतीमध्ये लिहा। गैर तर मुलांनो, गैर हजर, गैर समज, गैर सोय, गैर वर्तन। अ लावून लिहायचे आहेत। अन्याय, अयोग्य, अपूर्ण, असाधारण। तसेच मुलांनो, पुढचा प्रश्न पहा। पुढील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा। पहिला आहे आकाश, तर समानार्थी शब्द नभ। दुसरा आहे रात्र, समानार्थी शब्द निशा। तिसरा आहे ढग, समानार्थी मेघ। चौथा आहे राग म्हणजेच क्रोध। पाचवा आहे लोभ म्हणजेच मोह। त्याच्यानंतरचा प्रश्न असा, प्रश्न क्रमांक 2, गटात न बसणारा शब्द लिहा। निशा, रजनी, यामिनी, मेघ। दुसरा आहे सदैव, नित्य, सदोदित, कवचित। तर पहिल्याचं उत्तर मेघ आणि दुसरा उत्तर येईल कवचित। प्रश्न क्रमांक 3, अचूक शब्द ओळखा। दिशा, तर यामध्ये दिशा पहा, हा अचूक म्हणजेच कुठलीही चूक नसणारा शब्द। त्यानंतर सदैव, हा सदैव अगदी बरोबर शब्द आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चौकटी पूर्ण करा। सतत पुढे जाणारा, नभाला गरजणारा, दाही दिशातून होणारे आणि पावलांना न आरवणारी। तर उत्तर असे आहेत सैनिक, मेघ, तुफान, मोहबंधने। मुलांनो, हे उत्तरे आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचे आहेत। पाहूया प्रश्न, सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाहीत। तर मुलांना उत्तर असा लिहायचा आहे, सैनिकाला प्रलोभने, मोहबंधने, विरोध किंवा क्रोध थांबवू शकत नाही। संपत्तीही सैनिकाला थांबवू शकत नाही। पुढचा प्रश्न पाहूया। 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। सैनिक नेहमी मनाशी कोणते ध्येय बाळगतो। उत्तर आहे आपल्याला सदैव पुढे जायचे आहे। देश रक्षणाचे कर्तव्य पाडताना मागे कधीच हटायचे नाही। हे ध्येय सैनिक नेहमी मनाशी बाळगतो। सैनिकापुढे कोणती संकटे उभी असतात। तर सैनिकापुढे काल रात्र उभी आहे। दिशा अंधाराने ढाकलेले आहेत। काले कुट्ट मेघ आकाशाला घेरून बसले आहेत व दाही दिशातून वादळ उचलत आहेत। तर मुलांनो, हे होते प्रश्न उत्तर सदैव सैनिक पुढेच जायचे या पाठाचे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।